2 जर लाडू खाल्लं तर पोट भरते. उपासाला खावा किंवा लहान लेकरांच्या डब्याला द्या. गॅस पेटवलाय, कढई ठेवून घेते. वाटीभर शेंगदाणा येते. बारीक गॅसवर चांगलं असं खमंग शेंगदाणा भाजून घेते. पाऊस असल्यामुळे जरा साधाळ येते. चांगलं भाजून घेते ह्याला. असा चटचट आवाज येतो शेंगदाणा भाजून घेतलं तर म्हणजे इतकं खमंग. त्याला सगळं एक ना एक शेंगदाण्याला टक्का पडूसर भाजला आहे. ही शेंगदाणा तुम्ही नुसतं जरी खाल्लं ना तरी सुद्धा खमंग लागते. असं इतकंही 10 मिनटं ही बारीक गॅसवर ही शेंगदाणा भाजून घेतले तुम्ही. गॅस बंद करते. हे ताटात गार करण्यासाठी ओतून घेते. हे शेंगदाणे गार करते. गार झाल्यावर हे फोडून बघते एखादा खवाट ते आहे का त्यात. सगळं शेंगदाणं फोडून ह्यात खवाट हे असते तर शेंगदाणं म्हणून सगळ्या पाकळ्या करून घेतल्या. पाकळ्या मी केले ते म्हणून ही टरपल टाकायचं नाही. ह्यात तर जीवनसत्वला आहे, ही टाकून द्यायचं नाही. ह्यात बारीक करायचं. इथे एवढाच गरका थोडा एक मारून घेते आणि मग गूळ टाकते. ह्यात एक गरका मारून घेतलाय, बारीक करून घेते. ह्या ताटात काढून घेते. बाकीचं राहिलेलं बी अजून तसंच बारीक करून घेते. हे पण बारीक केले. सगळं बारीक करून झालंय. मिसळून घेते चांगलं. लाडू बांधून घेते. एवढं लाडू बांधून घेते. हे लाडू उपासासाठी केले, खास आषाढी वारीसाठी ही लाडू केले तुम्ही. ही लाडू म्हणजे पौष्टिक आहेत, गुळाचं आणि शेंगदाण्याचं. सगळं लाडू मी असंच बांधून घेते. हे बघा, ही केली ती शेंगाची लाडू. असा लाडू आहे ही शेंगाचा लाडू. लय पौष्टिक आहे ही लाडू. आषाढी वारीसाठी केलाय, मीही केलाय. आवडलं तर तुम्ही करा. चॅनलवर नवीन असाल लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि लाडू कसा झाला कमेंटमधून सांगा. लाडू तुम्हाला एक फोडून पण दावते. हो का, इतका असा छान लाडू झालाय. हे बघा, 1 वाटी शेंगदाणे तर सपाट वाटी गूळ बरोबर प्रमाणात टाकले. ह्या वेळेच्या आषाढी वारीला तुम्ही पण असं शेंगाची लाडू करा. आरोग्यासाठी पण चांगलं आहे आणि ही नैवेद्य दावाला सुद्धा ही लाडू चालतो. म्हणून मी पण केला, तुम्ही पण करा. रामकृष्ण हरी.